अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचे स्वामी मराठी चॅनलमध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की श्रावण सोमवार चालू झालेले आहेत. आता 12 ऑगस्टला दुसरा श्रावणी सोमवार आलेला आहे. तर या श्रावणी सोमवारी शिळासप्तमीसुद्धा आलेली आहे. शिळासप्तमीला जिला आपण शीतला सप्तमी असे म्हणतो, तिचा सुद्धा संयोग या दिवशी जुळून आलेला आहे. या दोन्ही गोष्टींची वेळ साधून आपण या दिवशी पूजा कशी करावी, काय खास गोष्ट आपण या दिवशी करू शकतो, त्याचबरोबर आपल्याला या दिवशी शिवामठ वाहताना एक चूक करायची नाही आहे. तर ती चूक कोणती आहे हे आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. दुसरा श्रावणी सोमवार आपल्याला नक्की काय शिकवून जातो ते पाहूया. पहिला श्रावणी सोमवारप्रमाणेच आपल्याला या सोमवारी सुद्धा सकाळी लवकर उठायचं आहे आणि आपली स्वच्छतेची कामं असतील ती कामं आपल्याला करून घ्यायची आहेत. त्यानंतर सकाळी उठल्यानंतर आपण प्रथम जी करतो ती सर्व कामे आपल्याला करून घ्यायची आहे. त्यानंतर आंघोळ झाल्यानंतर देवपूजा करून घ्यायची आहे. त्यानंतर जर समजा तुम्हाला दिवसभरामध्ये जर पूजेला वेळ मिळत नसेल तर तुम्ही या दिवसामध्ये फक्त उपवास जरी केला आणि संध्याकाळी प्रदोष काळामध्ये जर तुम्ही महादेवांची पूजा करून नैवेद्य दाखवलं तरीसुद्धा चालेल. त्यानंतर तुम्ही उपवास सोडू शकता. जसं तुम्हाला जसेल त्या पद्धतीने तुम्ही ही पूजा जी आहे ती तुम्ही करू शकता. त्यानंतर सकाळी किंवा संध्याकाळी प्रदोष काळामध्ये किंवा पहाटे जरी तुम्हाला पूजा करायची असेल तरीसुद्धा तुम्ही पूजा करून घेऊ शकता, काही हरकत नाही आहे. आणि जर तुम्हाला मंदिरामध्ये जाऊन पूजा करायची असेल तरीसुद्धा तुम्ही करू शकता. मंदिरामध्ये जाऊन जर केलं तर अतिउत्तम. पूजा करताना तुम्हाला काय करायचं आहे की तुम्हाला एक दिवा लावून घ्यायचा आहे. दिव्याला हळदी कुंकू चंदन लावून घ्यायचं आहे, कारण ही पूजा जी आहे ती आपण महादेवांची पूजा करतो त्या आणि महादेवांच्या पूजेमध्ये आपण चंदनाचा वापर करणार आहोत. त्यामुळे या दिव्याला सुद्धा आपण चंदनाचा गंध या ठिकाणी लावून घ्यायचा. त्यानंतर थोडासा भस्म लावला तरीसुद्धा चालेल. त्यानंतर तुम्हाला शिवलिंगाच्या अभिषेकाला सुरुवात करायची आहे. आता शिवलिंगाचा अभिषेक करत असताना आपण सुरुवात जी आहे ती पाण्याच्या अभिषेकापासून कधीही करायची, म्हणजे जलाभिषेकाने सुरुवात करायची आहे. जलाभिषेक करताना सर्वप्रथम शिवलिंगावर तुम्हाला 2 पळी पाणी अर्पण करायचं आहे. त्यानंतर चिमूटभर साखर अर्पण करायची आहे. त्याच्यानंतर मग काय करायचं की एका वाटीमध्ये तुमच्याकडे चंदन, कुठल्याही प्रकारची चंदन असेल तरीसुद्धा चालेल, ती एका वाटीमध्ये घ्यायची आहे आणि ती थोडीशी पाणी मिश्रित करायची आहे. पाणी मिश्रित करून झाल्यानंतर ती जी आहे ती शिवलिंगावरती तुम्हाला ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय हा मंत्र म्हणतच तुम्हाला अर्पण करायचा आहे. त्याच्यानंतर पुन्हा मग तुम्ही जल अर्पण करून शिवलिंग जो आहे ते स्वच्छ धुवून पुसून घ्यायचं आहे. एका कोरड्या फडक्याने तुम्हाला शिवलिंग जे आहे ते व्यवस्थित पुसून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला त्याची स्थापना करायची आहे. चंदन मिश्रित पावडर वाहण्याचं 2 कारण म्हणजे की बऱ्याच वेळा आपल्याकडे कसं असतं, पॅकेटचे दूध अवेलेबल असतं. पॅकेटचं दूध जे आहे ते शिवलिंगावर वाहणं वर्ज्य मानलं जातं. शक्यतो जे गाई म्हशीचं दूध मिळतं ते जर दूध मिळालं तर अतिउत्तम. आणि जर तुमच्याकडे नसेल तर या ठिकाणी तुम्ही तुमच्याकडे जे दूध आहे ते दूध वापरलं तरी चालेल. फक्त दुधाचा अभिषेक घालताना तुम्हाला एक काळजी घ्यायची आहे की ते दूध जे आहे ते दूध तुम्हाला तापवलेलं नसलं पाहिजे. निरसं दूध या ठिकाणी तुम्हाला ते वापरायचं आहे. त्यानंतर शिळासप्तमी म्हणजे शीतला सप्तमी या दुसरी तिसरी कोणी नसून माता पार्वतीचा अवतार आहे आणि जिने गाढवावरती बसलेले आहे. आपल्याला या ठिकाणी फोटोमध्ये तुम्ही पाहिलंच असेल. तिच्या हातामध्ये झाडू आहे, सूप आहे. तर या दिवशी आपल्या घरातील महिला ज्या आहेत त्या गॅसची चुलीची पूजा जी असतात ती करत असतात आणि त्याचबरोबर स्वच्छतेची कामं जी असतील तीसुद्धा या दिवशी केली जाते. आपल्याकडे इतकं याला महत्त्व नाही आहे, पण उत्तर भारतामध्ये जास्तीत जास्त या दिवशी शीतला देवीची पूजा केली जाते. आपल्याकडे सुद्धा बऱ्याच जणांची कुलदेवता जी आहे ती शीतला माता आहे. ती हिच्यामुळेच आपल्याला या दिवशी काही नियम पाळायचे असतात. कारण आपण जो काही नैवेद्य शिवलिंगावरती अर्पण करत असतो तो जो आहे असेल तो थंड असावा. म्हणजेच काय तर की नैवेद्यसुद्धा जो आहे तो आपल्याला आदल्या दिवशी करून ठेवायचा असतो, किंवा मग त्या दिवशी जरी करायचा असला तरी कुठलाही अन्नपदार्थ असेल तर तो थंड करूनच आपल्याला तो नैवेद्य म्हणून अर्पण करायचा आहे. कुठलाही शीत प्रकृतीचा पदार्थ असतील ते आपण शिवलिंगावरती वाहू शकतो. त्यानंतर काय करायचे की शिवलिंगाला आपण चंदनसुद्धा यासाठीच लावतो की चंदनाचा गुणधर्मसुद्धा थंड आहे. त्यामुळे शीत गुणधर्म असल्यामुळेच या ठिकाणी आपण चंदनाचा अभिषेक करतो, पाण्याचा अभिषेक करतो. तसं करूनच तुम्हाला या ठिकाणी चंदनसुद्धा या ठिकाणी अर्पण करायचं आहे. तुम्हाला जे काही जमेल त्या पद्धतीने तुम्ही या दिवशी शिवलिंगावरती अभिषेक करू शकता. प्रत्येकाला जसं मी सांगते त्या पद्धतीने जर करणं शक्य नसेल तरीसुद्धा चालेल.
बऱ्याच जणांना माहितीसुद्धा असेल की शिवलिंग म्हणजेच फक्त महादेव नाही आहेत, तर शिवलिंगामध्ये माता पार्वती, गणपती, कार्तिकेय, त्यानंतर शिवपार्वती यांची कन्या अशोकसुंदरी ही सुद्धा आहे. त्यामुळे शिवलिंगावरती चंदनाचा अभिषेक करताना किंवा शिवलिंगाला चंदनाचा गंध लावताना आपल्याकडून या दिवशी माता पार्वतीची म्हणजेच शीतला देवी रूपी जी पार्वती आहे तिची सुद्धा या दिवशी आपल्याकडून पूजा होणार आहे. एक प्रकारे आपण तिला थंड प्रकृती असलेली किंवा शीत प्रकृती असलेली देवी अशी आपण या दिवशी मानत असतो. तर आता मी तुम्हाला सांगितलं की शिवलिंगावरती अभिषेक करायचा. तर आता अभिषेक करून झाल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी शिवलिंगाची स्थापना करून घ्यायची आहे आणि जे तुमच्याकडे उपलब्ध साहित्य असेल त्यानुसार तुम्हाला इथे शिवलिंगाची स्थापना करून घ्यायची आहे. त्यानंतर तुम्हाला शिवलिंगाची स्थापना करताना काय करायचे आहे, सुरुवातीला त्या ठिकाणी तुम्हाला थोडेसे तीळ अर्पण करायचे आहेत आणि तीळ किंवा तांदूळ अर्पण करून मग तुम्ही ते त्या ठिकाणी शिवलिंग ठेवू शकता. त्यानंतर शिवलिंगाला पांढऱ्या रंगाचं वस्त्रसुद्धा या ठिकाणी तुम्ही देऊ शकता. कापसाचं वस्त्र असेल त्यामध्ये जर तुम्ही पांढऱ्या रंगाचा कच्चा धागा वापरला तर तो अतिउत्तम असेल, तो तुम्ही या ठिकाणी अर्पण करू शकता. पांढरं वस्त्र जे आहे ते महादेवांच्या पूजेमध्ये आपण सर्रास वापरतो, कारण महादेवांच्या पूजेमध्ये आपण हळदी कुंकू वगैरे वापरत नाही, कारण महादेवांच्या पूजेमध्ये हळदी कुंकू वापरणं हे वर्ज्य आहे. जर समजा आपण एखाद्या देवी देवतेची पूजा केली असती तर आपण नक्कीच तिला हळदी कुंकू लावून पूजा करू शकलो असतो, पण महादेवांच्या पूजेमध्ये आपल्याला हळदी कुंकू व्हायचं नाही आहे. हे करून झाल्यानंतर तुम्हाला शिवलिंगावरती बेलपत्र व्हायचं आहे. आणि बऱ्याच वेळा काय असतं की तुमच्या मनामध्ये ज्या काही इच्छा असतील त्या इच्छा पूर्ण व्हाव्या म्हणून तुम्हाला महादेवाची पूजा करायची असेल, तुम्ही तुमच्या इच्छापूर्तीसाठी ही पूजा करत असेल, तर या दिवशी तुम्ही हा जो मी तुम्हाला आता बेलपत्राचा उपाय सांगते, हा बेलपत्राचा तुम्हाला उपाय नक्की करून बघा. तर त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे की एक बेलपत्र घ्यायचं आहे. तुम्हाला बेलपत्र घेताना त्रिदल असावं कधीही, आणि त्यानंतर त्याची जी दांडी असते म्हणजेच बेलपत्राला जी दांडीच्या बाजूला थोडीशी जी गाठ असते ती गाठ थोडीशी तुम्हाला तोडून टाकायची आहे. म्हणजेच काय, तर पूर्ण असा मोठा देठ असलेलं बेलपत्र या ठिकाणी तुम्हाला व्हायचं नसतं. तर बेलपत्राची गाठ काढून झाल्यानंतर तुम्हाला जास्तीचा जो देठ आहे ती पानं वगैरे असतात ते बेलाच्या पानावरती तुम्हाला त्या जास्तीच्या देठाने काय करायचं आहे की तुमच्याकडे जर चंदन उपलब्ध असेल, पांढरा, पिवळा, लाल कुठला जरी चंदन तुमच्याकडे उपलब्ध असेल काही हरकत नाही, तुम्ही या ठिकाणी कोणताही चंदन वापरू शकता. त्या चंदनामध्ये तुम्हाला थोडंसं पाणी किंवा दूध टाकून पेस्ट तयार करून घ्यायची आहे आणि ती जी काडी आपण तोडली होती त्या काडी तुम्हाला त्या चंदन मिश्रित पेस्टमध्ये बुडवायची आहे आणि बेलपत्रावरती तुम्हाला बारीक बारीक ठिपके द्यायचे आहेत. ठिपके देत असताना तुम्हाला तुमच्या मनामध्ये जी काही इच्छा आहे ती इच्छा तुम्हाला महादेवांना सांगायची आहे. आणि ठिपके देऊन झाल्यानंतर जे बेलपत्र आपण पालथं करून वाहतो म्हणजे जी बाजू शिवलिंगाला टेकणार आहे त्या बाजूला तुम्हाला चंदनाचे बारीक बारीक ठिपके द्यायचे आहेत. आणि हे करत असताना तुम्ही महादेवांचा कोणताही मंत्र तुम्हाला येत असेल तर तो मंत्र तुम्ही म्हणू शकता, किंवा मग आपलं ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय म्हणत म्हणत सुद्धा तुम्ही मनातल्या मनात शिवांचं नामस्मरण करत सुद्धा तुम्ही ही पूजा जी आहे ती करू शकता, जेणेकरून महादेवांपर्यंत तुमची इच्छा जी आहे ती नक्कीच पोहोचेल. आणि ते सगळं करून झाल्यानंतर तुम्हाला पुन्हा महादेवांचं नाव घ्यायचं आहे. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय असं म्हणत म्हणत तुम्हाला हा जो उपाय आहे हा उपाय अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे, जो तुम्ही श्रावणी सोमवारी नक्कीच करू शकता. किंवा वर्षभरामध्ये आपण शिवलिंगाची पूजा कधीही करू शकतो. त्यावेळेस जरी तुम्हाला असं पूजा करण्याचा वेळ आला किंवा महाशिवरात्री असेल त्या सोमवारी सुद्धा तुम्ही महादेवांना समर्पित असतो सोमवार हा माहीतच आहे, त्यावेळेस सुद्धा हा उपाय जो आहे तो तुम्ही नक्कीच करू शकता. श्रावणाच्या पहिल्या सोमवारी जर समजा तुम्हाला काही कारणामुळे तुम्हाला शिवपूजा करायला जमलं नसेल, म्हणजेच काय तर काहींना मासिक पाळी असेल, काहींना जर सुतक वगैरे असेल, तर तुम्ही जर शिवलिंगाची पूजा करू शकला नसाल तर यावेळेस तुम्ही या दुसऱ्या सोमवारी काय करू शकता की पहिल्या वेळेस जी शिवामूठ तुम्ही वाहिली नसेल ती शिवामूठसुद्धा तुम्ही या सोमवारी वाहू शकता. आणि दुसऱ्या वेळेस सोमवारची जी शिवामूठ आहे ती तिळाची आहे, ती तिळाची शिवामूठसुद्धा तुम्ही या ठिकाणी वाहू शकता. आणि जर तुमच्याकडे संकल्प करून तुम्ही वाहणार असाल तर तुम्ही संकल्प करून सुद्धा ही शिवामूठ जी आहे ती वाहू शकता. या पद्धतीने तुम्ही तुमची शिवपूजा आहे ती व्यवस्थितपणे पार पाडू शकता. दुसऱ्या सोमवारी सुद्धा तुम्हाला पहिल्या सोमवारप्रमाणेच उपवास वगैरे करायचा आहे. त्यानंतर उपवासामध्ये तुम्हाला साबुदाण्याचे पदार्थ असतील ते खाऊ शकता, फळ खाऊ शकता, दूध खाऊ शकता. फक्त तुमची जर प्रकृती व्यवस्थित असेल तरच तुम्ही निर्जला उपवास करा, आणि जर तुमची शरीर प्रकृती व्यवस्थित नसेल तर तुम्ही फलाहार वगैरे घेऊन उपवास केला तरी सुद्धा चालेल. त्यानंतर काय करायचं आहे की तुम्ही पावसाळ्यामध्ये कसं शक्यतो आपल्याला जास्त तहान लागत नाही, किंवा मग ज्यांची
इच्छा आहे की मला श्रावणी सोमवार जे आहेत ते निर्जळी करायचे आहेत, तर मग तुम्ही या पद्धतीने सुद्धा या ठिकाणी करू शकता. तर मग आता दुसऱ्या सोमवारची शिवामूठ जी आहे ती आहे तीळ. तर मग ते तीळ शिवामूठ जी घ्याल ना तुम्ही, त्यावेळेस तुम्हाला या ठिकाणी फक्त पांढरे तीळ जे आहेत ते घ्यायचं आहे. कारण काळे तीळ जे तुम्हाला या ठिकाणी घ्यायचे. काळे तीळ केव्हा वापरतो आपण? जर एखाद्याला पितृदोष वगैरे लागलेला असेल, त्याची पूजा जर तुम्ही करत असाल, त्यावेळेसच तुम्हाला काळी तीळ जी आहे ती या ठिकाणी तुम्हाला घ्यायची आहे. शिवामूठ जी आपण रेग्युलर पूजेमध्ये वापरतो, तिच्यासाठी तुम्हाला या ठिकाणी पांढरी तीळच वापरायची आहे. या ठिकाणी तुम्हाला पांढरे तीळ घ्यायचे आहेत. आपल्या उजव्या हातामध्ये थोडेसे तीळ घ्यायचे आहेत आणि त्याच्यावरती तुम्हाला 2 चमचा थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि महादेवाच्या पिंडीवरती तुम्हाला शिवामूठ वाहताना किंवा शिवलिंगावरती शिवामूठ वाहताना तुम्हाला म्हणायचे आहे की शिवा शिवा महादेवा, माझी शिवामूठ ईश्वरा देवा, मनातल्या इच्छा पूर्ण करे देवा, असं म्हणतच तुम्हाला 3 वेळा शिवामूठ जी आहे ती शिवलिंगावरती अर्पण करायची आहे. आणि जर तुम्हाला 3 वेळा करणं शक्य नसेल तर 1 वेळा जरी तुम्ही असं केलं तरी चालेल. पण जे काही मी आता तुम्हाला सांगितलं की शिवा शिवा महादेवा, माझी शिवमूठ ईश्वरा देवा, मनातल्या इच्छा पूर्ण करे देवा, हा मंत्र म्हणतच तुम्हाला शिवामूठ जी आहे ती महादेवांना अर्पण करायची आहे. किंवा मग तुम्ही ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय असं म्हणत सुद्धा तुम्ही शिवामूठ वाहू शकता. आणि मनातल्या मनात तुमची जी काही इच्छा आहे ती मनातल्या मनात इच्छा तुम्हाला महादेवांना सांगायची आहे. आणि तुमचं जे काही केलेलं व्रत आहे हे शिवांना तुम्ही समर्पित करत आहात असं तुम्हाला म्हणायचं आहे. आणि मग तुम्हाला शिवमूठ वाहून घरी यायचं आहे. त्याचबरोबर जर समजा उपवासाच्या दिवशी तुम्ही जर भगर वगैरे खाल्लं, कारण महादेवांच्या उपवासामध्ये भगर चालत नाही, ज्याला आपण वरीचे तांदूळ असे म्हणतो. वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळी नावं याला असतात. तर मग काय करायचं आहे की तुम्हाला तुमच्याकडून जर चुकून खाल्लं गेलं तर मग तुम्हाला महादेवांची जी आहे ती महादेवांची माफी मागायची आहे. आणि त्या दिवशी जेव्हा तुम्ही उपवास सोडाल त्याच्यानंतर तुम्हाला संपूर्ण रात्रभर जो आहे तो पुन्हा उपवास करायचा आहे. आणि दुसऱ्या दिवशी मंगळवारी महादेवांची पूजा करूनच तुम्हाला परत उपवास सोडायचा आहे. फक्त उपवासाला बाकी सर्व चालतं, फक्त तुम्हाला भगर म्हणजेच वरीचे तांदूळ जे आहेत ते तुम्ही खाऊ नका. साबुदाण्याची खिचडी, बटाटे हे जे काही आहेत हे सर्व तुम्ही खाऊ शकता. बऱ्याच वेळा कसं होतं की मंदिरामध्ये गेल्यानंतर काही जणांना सवय असते की विनाकारण टाळी वगैरे वाजवतात, घंटानाद करतात. तर तुम्ही चुकूनही असं करू नका, कारण प्रत्येकाचा स्वभाव हा वेगळा असतो. व्यक्ती तितक्या प्रकृती आपण हे आधीच म्हटलेलं असतो. त्यामुळे काहींना चांगल्या सवयी असतात तर काहींना वाईट सवयी सुद्धा असतात. तर मग तुमच्याकडून चुकून असं होऊ नये म्हणून या ठिकाणी मी तुम्हाला ते आवर्जून सांगितलं. तर मग काय करायचं आहे की तुम्हाला महादेवांच्या पूजेच्या नियमामध्ये जे काही सर्व नियम आहेत ते सर्व नियम आपल्याला जे आहेत ते पाळायलाच हवेत. त्यानंतर तुम्ही ते जर पूजा घरी करणार असाल तर तुम्ही नैवेद्य म्हणून साखर सुद्धा या ठिकाणी ठेवू शकता. अगोदरच म्हटलेलं आहे की डोक्यावर बर्फ आणि तोंडात साखर असेल तर आपण शत्रूचं सुद्धा मन या ठिकाणी जिंकू शकतो. त्याप्रमाणेच आपल्याला या दिवशी दिवसभरामध्ये स्नेहभावाने वागायचं आहे. दिवसभरातच काय, इतर कुठलेही आचरण करताना आपल्याला स्नेहभावानेच एकमेकांशी वागायचं आहे. त्यामुळे दुसऱ्या श्रावणी सोमवारी शिवलिंगावरती वाहिली जाणारी पांढरी तीळ शिवामूठ जी आहे ती आपल्याला ही शिकवण देते की आपण सर्वांशी स्नेहभाव वाढवला पाहिजे. स्नेहभाव वाढवल्याने स्नेही वाढते, गोडवा वाढतो आणि एकमेकांशी आपण चांगल्या पद्धतीने वागू शकतो. आपल्याला शिवामूठ वाहण्यामागचं सुद्धा हेच कारण आहे. आपल्या परिवारामध्ये, आपल्या कुटुंबामध्ये एकोपा राहावा म्हणूनच आपण बऱ्याचशा महिला हे शिवामुठीचे व्रत जे आहे ते करत असतात. आपण मकर संक्रांतीच्या वेळेस सुद्धा तिळाचे विविध पदार्थ करतो. त्यामध्ये आपण काळे तीळ सुद्धा वापरत नाही, जसं मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितलं त्याप्रमाणे. पांढरे तीळ वापरतो. कारण पांढरे तीळच का वापरतो? कारण पांढरे तीळ जे आहे ते स्नेहभाव वाढवण्यासाठी याचा आपण सर्रास करून वापर करतो. एकमेकांना आपण तिळगुळ घ्या, गोड गोड बोला असे या कारणासाठीच म्हणत असतो, जेणेकरून आपल्यामध्ये स्नेहभाव हे वाढले पाहिजेत. पांढरे तीळ आपल्याला शिवामूठ म्हणून या ठिकाणी वाहायचे आहेत. तर बरेच जण काय करतात की चुकून शिवलिंगावरती काळे तीळ जे आहे ते वाहतात. तर या ठिकाणी तुम्हाला ती चूक जी आहे ती चूक या ठिकाणी करायची नाही आहे, कारण पांढरे तीळच या ठिकाणी आपल्याला वाहायचे आहेत. बऱ्याच महिला श्रावणी सोमवारचे व्रत यासाठीच करतात की त्यांच्या कुटुंबामध्ये सौख्य नांदावं, घरातल्या सदस्यांचं सर्वांना प्रेम मिळावं आणि घरातल्यांच्या सर्व प्रकारचे जी काही लोक आहेत, जी काही माणसं आहेत ते सर्वजण गुण्यागोविंदाने एकत्र नांदावे. त्यामुळेच या दिवशी शिवामुठीची कहाणी सुद्धा
तुम्हाला माहीत असेल किंवा जर आपल्या चॅनलवरती मी पोस्ट केलेली आहे तीसुद्धा तुम्ही जाऊन हे करू शकतात. आणखीन एक शिवामुठीची कहाणी आहे, मी लवकरच ती तुमच्यापर्यंत पोचवेन. एक नाळावरती राणी होती. तिने काय केलं होतं की मोठी सून वगैरे त्याच्यासाठी घरातल्या सर्वांनी तिचा स्वीकार करावा, यासाठी तिने बाकी सुनांप्रमाणे आपल्याशी चांगलं वागावं म्हणून त्या सुनेनं जे काय आहे ते ज्या महिला बाहेर जाऊ शकत नाहीत, घरातच राहतात आणि पुरुष मंडळी सर्व कसं एकमेकांशी पटत असतं, फक्त बाकी घरातल्या ज्या महिला असतात त्यांचंच एकमेकांशी पटत नसतं. एकमेकांशी पटण्यासाठी सुद्धा हे शिवामुठीचे व्रत जे आहे ते घरातल्या घरामध्ये तुम्ही करू शकता. शिवामूठ वगैरे अर्पण करून झाल्यानंतर पूजा झाल्यानंतर ही पूजा जी आहे ती तुम्ही रात्रभर तशीच ठेवू शकता आणि दुसऱ्या दिवशी मंगळवारी ती पूजा जी आहे ती तुम्ही काढून घेऊ शकता. बेलपत्र असेल, बेलाचे फळ असेल, जे काय असेल ते तुम्ही या ठिकाणी काढून घेऊ शकता. त्यानंतर ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय हा जो मंत्रोच्चार आहे तो तुम्हाला दिवसभरामध्ये या मंत्रोच्चाराचं नामस्मरण करायचं आहे. पूजा वगैरे करताना महादेवांची आरती करायला या ठिकाणी तुम्हाला चुकायचं नाही आहे. त्याचबरोबर महामृत्युंजय मंत्रसुद्धा तुम्ही या ठिकाणी म्हणू शकता. काही जण हा उपवास जो आहे तो खाऊन करू शकतात किंवा काही जण निर्जळी करू शकतात. तुम्हाला जसं शक्य होईल तसं जितके तुम्हाला नियम पाळता येतील तितके नियम तुम्ही पाळून हा उपवास जो आहे तो तुम्ही करण्याचा प्रयत्न करा. आता आपण जाणून घेऊया की शिवमूठ वाहताना आपण त्याच्यावरती ते थोडेसे ओले का करायचे असतात, ओले करून आपल्याला ते का व्हायचे असतात. तर शिवलिंगावरती किंवा आपण बघा कोणत्याही पदार्थाचा जर अभिषेक करत असतो तर तो आपण द्रव पदार्थांनी करत असतो. मग ते पंचामृत असेल, नुसतं दूध असेल किंवा नुसतं जलाभिषेक असेल, म्हणजेच काय तर आपण शिवलिंगावरती द्रव पदार्थांनी अभिषेक करत असतो. त्यामुळे शिवमुठीचं जे काही आपण धान्य वाहतो ना ते सुद्धा कोरडं नसावं म्हणून आपण त्याच्यावरती थोडेसे पाणी टाकूनच का होईना ते, जरी तुम्हाला पाणी टाकणं झालं नाही तरी सुद्धा ते थोडंसं 2-3 थेंब पाणी का होईना त्या शिवामुठीवरती शिंपडूनच मग ते तुम्हाला जे आहे ते शिवलिंगावरती व्हायचे आहेत, असा हा नियम आहे. आणि शिवामूठ म्हणजे काय, एक प्रकारचा हा अभिषेकच आहे. दुसऱ्या श्रावणी सोमवारी सुद्धा तुम्ही जसं तुम्हाला वेळ मिळेल तसं तुम्ही शिवामूठ वाहू शकता. त्यानंतर शिवांची पूजा करू शकता. तुमचा अख्खा पूर्ण दिवस जो आहे तो तुम्ही शिव उपासनेमध्ये घालवू शकता. जसं की या दिवशी तुम्ही शिवलीलामृतामधील 11वा अध्याय सुद्धा या ठिकाणी तुम्ही वाचू शकता किंवा जर तुम्हाला संपूर्ण अध्यायाचं जर पठण करायचं असेल ते सुद्धा या ठिकाणी तुम्ही करू शकता. कारण बऱ्याचशा महिला कशा नोकरी व्यवसाय करणाऱ्या असतात, त्यामुळे त्यांना संपूर्ण पारायण करणं शक्य होत नाही. त्यामुळे त्यांनी किमान 11वा अध्याय जरी वाचला तरी सुद्धा ते भरपूर आहे. संपूर्ण पारायण केल्याचं फळ जे आहे ते 11वा अध्यायाचं पठण केल्याने मिळतं असं म्हटलं जातं. त्याचबरोबर तुम्हाला जर आणखीन नवीन पारायण कुठले सुरुवात करायचे असतील ते सुद्धा तुम्ही या दिवशी करू शकता. या दिवशी तुम्ही महामृत्युंजयचा सतत जप करू शकता. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय या मंत्राचा तुम्ही दिवसभरामध्ये जप करू शकता. शिवतुती आहे, शिवमहिम्न स्तोत्रात आहे, अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत ज्या तुम्ही श्रावणी सोमवारी आहे त्या करू शकता. आणि तुम्ही शिवांच्या उपासनेमध्ये तुमचा दिवस जो आहे तो घालवू शकता आणि तुमचा संपूर्ण दिवस तुम्ही सार्थकी लावू शकता. अशा आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला श्रावणी सोमवारी म्हणजे श्रावणातल्या दुसऱ्या सोमवारी शिवमूठ कशाची व्हायची, त्याचबरोबर ती का व्हायची आणि ती ओली करून का व्हायची याबद्दलची सविस्तर माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि तुम्ही जर चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून यापुढे येणारे नवनवीन व्हिडिओ जे आहेत त्याचे सर्वात अगोदर नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही व्हिडिओ मिस होणार नाही. तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.